कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आघाडी घेतली असून सत्तेचा उपभोग घेऊन स्वार्थापोटी पक्ष बदलणाऱ्या प्रभागातील गद्दारांना चारेमुंड्याचित करण्यासाठी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक 108 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि तरुण तडफदार नेतृत्व विशाल डोळस यांच्या प्रचाराचा नारळ माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक यांच्या शुभहस्ते फोडून प्रचंड रहिवाशांच्या उपस्थितीत विशाल डोळस यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आज रामनवमी आहे। मी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतो आणि आज मला आनंद आहे की सन्मान्य अशोक गावडे साहेब यांच्या प्रभागामध्ये तसेच विशाल डोळस यांच्या प्रभागामध्ये प्रचाराचा नारळाचा आम्ही शुभारंभ केलेला आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व आमचे सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित झालेत आणि आज शुभ मुहूर्त आहे म्हणून सर्वांनी ठरवलं की आज उद्घाटन व्हावे। तर जवळपास 8 ते 9 प्रभागांमध्ये त्याचा शुभारंभ करतोय आणि याच्यावरून तुम्हाला बघायला मिळेल की राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली आहे या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आणि येणाऱ्या 22 तारखेला या शहराची जनता पुन्हा राष्ट्रवादीच्याच पडद्यामध्ये मतदान देईल। कारण गेले 20 वर्ष नाईक साहेबांच्या माध्यमातून जो विकास या शहरामध्ये झालेला आहे त्या विकासाच्या मतांवरती जोरावरती आम्ही मतं मागू आणि पुढच्या 5 वर्षासाठी हे शहर कसं सुजलाम सुफलाम करू हीच आमची या ठिकाणी सर्व लोकांना विनंती राहील की आपण बिनधोकपणे कुठल्याही प्रकारच्या दबावाला न बाळगता फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। इथे आमच्याकडे कोणी जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काही नाही, फक्त विकास आणि विकासाचाच मुद्दा आमच्या सर्वांच्या समोर असणार आहे। या प्रसंगी प्रभागातील नागरिकांनी विशाल डोळस यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। कॅमेरामॅन साई पवार सोबत दीप घोलप, पालिका प्रशासन, प्रभाग क्रमांक 108।